निर्भय असतात आणि आनंदक राहतात. म्हणून जीवनामध्ये सुखी तोच आहे ज्याला सुख घ्यायचं असेल त्यांनी निर्वैर व्हावं, समदृष्टी व्हावं, आनंदक व्हावं. हे सांगायला सोपं आहे पण करायला अवघड आहे. म्हणून निर्वैर व्हावे, जगसमदृष्टी पहावे, आनंदक असावे लोकाप्रती. तर या क्षेत्रात अशा रकान्यामध्ये संत जीवन असतं. असा उच्च मनाचा महात्मा असतो. असं हे लक्षण भगवंताने अर्जुनाला सांगितलेलं आहे की महात्मा अशा परीचा असतो की ज्याचं मन त्याला तोड नाही जोड नाही, व्यापक झालेलं मन असतं. म्हणून तो महात्मा. ज्याला आपलंही महत्त्व वाटत नाही म्हणून तो महात्मा. ज्याला विषयाचं आकर्षण नसतं तो महात्मा. ज्याला देव सोडून कसलंच आकर्षण नाही तो महात्मा. महात्मानस्तु माम पार्थ. पार्थ हे अर्जुनाचं नाव आहे, अपत्यवाचक नाम आहे. कुंतीचं एक नाव प्रथा होतं. पृथ्वीचा पुत्र म्हणून त्याला पार्थ असं म्हटलेलं आहे. जे काय अर्जुनाचे 10 नावं घेतले त्यामध्ये पार्थ एक नाव आहे. आणि दैवी प्रकृतीमाश्रिता, दैवीम प्रकृतीमाश्रिता अशा संतांनी, अशा भक्तांनी जीवनामध्ये दैवी प्रकृतीचा आश्रय केलेला असतो. ते सदैव दैवी गुणातच राहतात. आसरी गुणात ते कधी जातच नसतात. आसरी गुण त्यांच्या स्वप्नात देखील येणार नाही. आपलं पूर्ण जीवन त्यांचं सद्गुणामध्ये जात असतं. दैवी प्रकृतीचा त्यांनी आश्रय केलेला असतो. अभिम सत्व संशुद्धीर ज्ञानयोगे वस्थिती दानंदमस्य यज्ञस्य स्वाध्यायस्तपार्जन. असे जे गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये 26 गुण सांगितले, असे सर्व गुण संतांची अंगी नैसर्गिक असतात. ते कुठून ओढून ताडून आणले किंवा शिकून घेतले असं नव्हे. नैसर्गिक अंगभूत स्वयंभू असे गुण त्यांच्या अंगी वावरत असतात. पण जेवढा दैवी गुण आपल्या अंगी असेल तेवढं